वेणू, आज इतक्या वर्षाने आपली नीलू घरी परत आली आहे. इतक्या वर्षानं का होईना आज तुझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. का जाऊ दिलीस तू? तुला तुझ्या मूर्खपणामुळे ती पोरगी माझ्या निलिमाला घेऊन गेली माझ्या चंद्रासमोर. साला कालपर्यंत माझं नाव जरी कोणी घेतलं तर थरथर कापायची लोक. आता माझ्या मर्दानगीवर सवाल उठलाय. आता हसतील माझ्यावर. दादा आम्ही तरी काय करणार, पण ती पोरगी खरंच पोलिसांना. त्या पोरीला सोडणार नाही. साला तिने माझ्या निलिमाला माझ्या तावडीतून घेऊन गेली आहे. तिला मी असा तसा सोडणार नाही. नाही दादा, मला खरंच वाटलं नव्हतं ती पोरगी एवढी डेंजर असेल. हो दादा, त्या पोरीचं एकटीच डोकं नसणार, त्यात अशोक माझगावकरचं डोकं असणार. तिला काय माहित कोण निलिमा आणि कुठली निलिमा. पण अशोक माझगावकर इथे आला कसा? दादा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळी खबर काढतो. काय रे? होय दादा. काढ लवकर काढ. साला आपली सगळी वट एका झटक्यात फुस करून टाकले त्या लोकांनी. त्या अशोक माझगावकरच्या तावडीतून मी निलिमाला परत आणणार म्हणजे आणणार. आता त्या पोरीला आणि त्या माझगावकरला कायमचा चिरडवून टाकणार. सोडणार नाही मी. जना हे बघ, हा आपल्या गणेशोत्सवाचा खर्च, बिलं आणि खर्च याची जरा टोटल करून घ्या. तोरणे आले की आपण विचारून घेऊ. हा? हे काय झालं तोरणे? ज्याची भीती होती ना तेच झालं. त्या भैरवीने आपली धमकी खरी करून दाखवली. म्हणजे ती त्या गुंड मावलीची बायको माझगावकरांची बहीण निलिमा ती घरी आले. हो काय सांगताय काय? ज्यांना मी स्वतः पाहिलंय, भैरवी आणि माझगावकर तिला घेऊन आलेत. म्हणजे आता तिचा तो गुंड नवरा इथे येणार, इथे गुंडगिरी करणार, घाणेरडा शिव्या देणार आणि राडे घालणार. नाही हे नाही चालणार. आता माझगावकरांनी काय प्रॉब्लेम करूच दे. नाही त्यांच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली ना तर बघा. हो पण म्हणजे देसाई, तो येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत का? मग नाही दुसरं काय करू शकतो आपण? इथे आरडाओरडा करण्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? नाही, मुलांना सांगावं लागणार, घराबाहेर पडू नका आणि अनोळखी माणसाशी तर अजिबात बोलू नका. वा रे वा. अरे ह्याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे त्यांच्या नसत्या उद्योगापायी आपण का अडकून राहायचं? ही माझगावकर फॅमिली ना वैताग आहे, वैताग. अहो सोसायटीत राहणंच कठीण करून ठेवलंय. आपल्या सहनशक्तीचा अंत बघतायत ते. नाही आता तो गुंड येऊच दे इकडे. नाही या अख्ख्या माझगावकर फॅमिलीची वरात काढली ना तर नाव देसाई सांगणार नाही. शांत व्हा निलिमात्या, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. निलिमाताई पाणी घेता का? नंतर चहा पण देतो. मायशेल्फ राधा सरकटे, माया नंदेची तुम्ही ननंद आहात बरं. हे डबल मान आहे ना बापा. नमस्कार करतो तुम्हाला. आत्या पाणी पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आजी, जेव्हा मी दुबईहून इकडे आलो होतो ना तेव्हा पण आम्हाला खूप लोनली वाटत होतं. तू जशी आता आजीच्या आठवणीत रडत होतीस ना तसंच आम्ही मम्मा बाबांच्या आठवणीत रडायचो. पण मग आम्हाला आजोबांनी सांगितलं की हे घर तुमचं पण आहे. आणि आता बघा आम्ही त्या गोष्टीला यूज टू झालोय. आजी, जेव्हा पण तुला लोनली वाटेल ना तू माझ्याकडे ये. मी तुला खूप चांगल्या चांगल्या स्टोरीज सांगेन. आणि जेव्हा तुमचं डोकं दुखेल ना तेव्हा मी तुमच्या डोक्याला मालिश करून देईन. निलिमा आजी,
वेलकम टू आवर माझगावकर्स नेस्ट. काय झालं आजोबा हसायला? काय नाही, तू नेस्ट म्हणालीस ना म्हणून मला हसायला आलं. संध्याकाळ झाली की पक्षी आपल्या घरट्याकडे परत येतात. आपल्याही जगण्याची आता संध्याकाळ होत आली आहे. तू आलीस बरं झालं. 35 वर्षापूर्वी आपलं जे काही झालं होतं ते त्याला फक्त तू जबाबदार आहेस. नीलू, 35 वर्षापूर्वी जे काही घडलं ना बाय दादा, त्याला फक्त तू जबाबदार आहेस. माझी ही जी अवस्था झाली ना, ती तुझ्यामुळे झाली आहे. फक्त तुझ्यामुळे. कळतंय तुला? का आता का असं बघत बसल्यास? पटतंय ना मी काय म्हणतेय ते? आज माझी ही जी अवस्था झाली आहे, कशामुळे झाली? कुणामुळे? तुझ्यामुळे. तू वाऱ्यावर सोडलंस मला, माझ्याकडे लक्ष दिलं नाहीस. भाऊ होतास ना तू, मोठा भाऊ. मग बहीण लग्न करून गेली म्हणजे जबाबदारी संपली. आपली बहीण कशी आहे, कुठे आहे, जिवंत आहे का मेली आहे बघावंसं वाटलं तुला? गेलास तू? बोल ना, गप्प कायस आता, बोल. नीलू, मी तुला वाऱ्यावर सोडलं नव्हतं. तू निघून गेली होतीस. हो गेले होते ना, मी निघून गेले होते. पण मग तू आला का नाहीस माझ्या मागे मला शोधत? का नाही आलास तू? तू गेलीस तेव्हा मी घरात नव्हतो नीलू. पण मी आले होते ना, मी आले होते ना लग्न करून, हिरवा चुडा घालून, गळ्यात मंगळसूत्र घालून. बाबा अंथरुणाला खेळले होते तेव्हा. मला वाटलं मला असं आलेलं बघून माझे आई वडील मला मायेनं जवळ घेतील. माझा भाऊ म्हणेल जाऊ दे नीलू, झालं गेलं, आपण सगळं विसरून जाऊया, नव्याने सुरुवात करूया. पण काय झालं? काय झालं? माझ्या तोंडावर दरवाजा लावून निघून गेला होतास. मी तुझ्या तोंडावर दार लावून घेतलं नव्हतं. मी तुला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला. तू आलीस तेव्हा आईच ती तरी काय करणार होती. तिच्या समोर बाबांनी प्राण सोडले. काय अवस्था झाली असेल तिची. आणि माझं काय? मला काय वाटलं असेल? आ दिवशी तू माझ्या घरी आलास तेव्हा मी तुझ्या तोंडावर दार लावून घेतलं. याचा तुला जेवढा त्रास झाला असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्रास मला त्यावेळेला झाला होता. एका क्षणात निराधार झाले होते मी. आणि माझं काय? तू लग्न करून आलीस त्या क्षणी त्याच धक्क्यानं बाबा गेले. विसरलीस माझी अवस्था काय झाली असेल? मी काय करायला होतं? म्हणजे बाबांचा जीव माझ्यामुळे गेला. अर्थात सगळेजण सांगत होते की तू त्या माणसाशी लग्न करू नकोस, तो बरा नाही, चांगला नाहीये. तरी तू ऐकलं नाही. मी नाही ऐकलं. मी नाही ऐकलं. माझं डोकं फिरलं होतं. मी काय ती तरुणपणाच्या धुंदीत होते. माझ्या डोळ्यावर पट्टी होते. सगळं खरं मान्य. पण तू का मला वाऱ्यावर सोडलंस? आयुष्याचं मातेरं झालं माझ्या. तू का नाही आलास माझ्या मागे मला शोधत? मी आले होते आपल्या जुन्या घरी, पण मला तिथे कळलं की आता तिथे कोणीच राहत नाही. सगळे निघून गेले. कुठे शोधणार होते मी तुला? कुठे शोधणार होते? कोण असं आपल्या धाकट्या बहिणीला कायमचं विसरतं? बाळदादा, तुझ्यामुळे झाली आहे माझी ही अवस्था. तू जबाबदार आहेस. तुला लाज वाटायला हवी मोठा भाऊ म्हणून. तू तुझी जबाबदारी नाही केली आहेस पूर्ण. मला सांगतोयस? निलिमात्या प्लीज शांत व्हा प्लीज, तुम्हालाच त्रास होईल. बाहेर बोलू दे तिला. हा तू बोल, तुला हवं ते बोल. मोकळी होऊन चाल. शांत हो जावं. नाही होणार मी शांत. आता नको म्हणूस मला शांत हो. आवडू नको सुद्धा समजूतदारपणाचा. त्या वेळेला दाखवायला होता समजूतदारपणा, तेव्हा कुठे गेला होता? आता म्हणतोय मला
तेव्हा मी लहान होते ना, नव्हतं का मला यायला नव्हतं का मोठं मामी पाणी आणा पटकन. सुंदरपणे नाही दाखवलं तेव्हा आणि आता सांगतोय. हो हे घ्या निलिमाताई. मामी पटकन. घ्या हे घ्या हे घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या प्लीज. तुझा नवरा पोलिसात तक्रार करायची का त्याची? काही उपयोग नाही त्याचा. वरपर्यंत हात पोचलेत त्याचे. सुटेल तो लगेच. नीलू, तुला हवं तितके दिवस तू इथे राहू शकतेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. देसाई, मला वाटतं आपण रात्रीची सिक्युरिटी वाढवूया. हे एकट्या परचूने काही होणार नाहीये. आपण एक एक जण गस्त घालूया. अगदी बरोबर बोललात बघा साहेब तुम्ही. काय बरोबर बोलला? मग तुम्हाला काय वाटतं, आपण टर्न बाय टर्न प्रत्येकाने जागरण करायचं काय? चालेल, हवं तर आपण महागातला सीसीटीव्ही विकत घेऊया. चालतंय. आपण ना गेटच्या बाहेर 2-2 सीसीटीव्ही लावू. म्हणजे काय, कोण येतही जाते ना, मला केबिन मध्ये बसल्या बसल्या समजा कळेल. मग मी तुम्हाला ना बरोबर माहिती देत राहील. बघा शाण्या, गप जरा गप. देसाई, तुम्हाला सांगतो, परशू अगदी बरोबर बोलला. सीसीटीव्ही लावायचं फुकट येतात का? पैसे पडतील त्याला. कोण देणार आहेत एवढे पैसे? मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा ना आपण सोसायटीला तारेचं कुंपण लावू. ते जास्त स्वस्त आहे. अहो देसाई, काय बोलताय? तो माणूस आहे ना, अख्खा माणूस कापून काढतो. तार नाही का तोडणार तो? बरोबर. अहो तो डेंजर, त्याचे साथीदार पण लई डेंजर आहेत. कोणाला बी कापतील ते. मला तर वाटतंय आपण असेच गप्पा मारत राहणार आणि तो कधी पण येऊन आपली गचांडी धरणार. घ्या, आपण त्या सैतानाचं नाव काढतो आणि सैतान दानात हजर. तो बघा तोच तर आहे ना. त्याला सोडतच नाही. मोठा चेव आला होता ना. अरे त्याला अरे का मारता याला? अरे आम्हाला वाटलं त्या वस्तीतला पक्या आहे. अरे कोण पक्या? खिशा मामा आहे तो. आम्हाला वाटतं तो गुंडा आहे म्हणून आपला आम्ही त्याला देत होतो. अरे हे बघ, त्या गुंडाची बायको तुमच्या घरी राहायला आली म्हटल्यावर ऑब्व्हियसली तोही येणार ना. म्हणून आम्हाला वाटलं, म्हणजे म्हणून आम्ही आपलं त्याला. देसाई, त्या बकाल वस्तीतली माणसं आपल्या सोसायटीत आली ना, तर तुम्हाला सांगतो ही सोसायटी सोडून जाईन मी. बरोबर आहे, उद्या आमच्यावर ही वेळ येईल. अनिश, हे बघ, एक लक्षात ठेव, शेजार धर्म, फक्त शेजार धर्म म्हणून माझगावकर आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांची ही नाटकं आम्ही इतके दिवस सहन करत आलो आहोत. पण एक लक्षात ठेव, जर आमच्या कुटुंबावर आणि सोसायटीतल्या पोरीबाळींवर जर संकट येणार असेल ना, तर मग मात्र तुमची खैर नाही. मी स्वतः पोलिसात जाऊन तुमची कंप्लेंट करीन आणि तुमच्यामुळे आम्हाला मनस्ताप होतो हे सांगून टाकीन. हे बघ अनिश, आजवर तुझा विचार केलाय, तुमच्या कुटुंबाचा पण विचार केलाय. जरा आता आमच्या इतरांचा विचार करा. हो, जा घेऊन जा ना तुमच्या घरी. ए, तू ड्युटीवर जा रे. चल घे रे. चला हो, चला. विकून टाक ना, परत मार खाईन. विकून टाक. पण मला सांग, भाऊजींची बहीण आली? कोणी आणलं तिला? राहता तर काय बोलली नाही मला. बाप्पा, काय करतो आता? चल वर जाऊन बघू. हा थांब, आलो. दादा, गुलमर सोसायटी मध्ये पहिल्या मजल्यावर राहतो. घरात पोरगा, सून आणि 3 लहान पोरं आहेत. अजून पण 2 कोणतरी आहेत. त्यातला एक जण बेवडा आहे. बऱ्याच वेळा आपल्या गुत्त्यावर असतो बसलेला. एकदम फालतू माणूस आहे तो. अशोक दिवसभर घरातच असतो? नाही दादा, सकाळ सकाळ ऑफिसला जातो, बसने जातो आणि बसनेच घरी येतो. मला वाटतं काहीतरी 1.5 तासाच्या अंतरावर ऑफिस आहे त्याचं. 5-5:30 वाजता घरी येत होतो. कुठे? हा, अरे त्याचं ऑफिस कुठल्या एरियात आहे, कुठल्या विंग मध्ये आहे, कुठल्या मजल्यावर आहे? ते नाही माहित. कशी अर्धवट माहिती घेऊन आलास फुकणीच्या? जा, काय पण कर, मला पूर्ण माहिती पाहिजे. समजला? कशी? पण मीच सांगू? मग तुला कशाला ठेवला बे? चल निघ. चल. गुलमोहर सोसायटी, पहिला मजला, सून आणि लहान मुलं.
चांगला आहे. गेम करायचं असेल तर सगळं चांगलं आहे. शोक माय बाई, बिस्किट नरम पडतील ना. ताई बाई, चहा नाही घेतला का तुम्ही? चहा नाही तर राहू दे, जेवणाचीच वेळ झाली. वाढू का? हो, तुम्ही हे आवरून घ्या, आपण जेवायलाच वाढूया. मला नकोय जेवायला. का? भूक नाहीये मला. हे बघ नीलू, उगाच अन्नावर राग काढू नकोस. काय करायचं ठरवलंयस तू माझं आता? मनात आलं तेव्हा मला झेडकारलंस, आता मनात आलं तर इथे घेऊन आलायस. काय काय करणार आहेस तू माझं आता? अगं, मी तुला नुसतं भेटायला आलो होतो. मला काही तुला घरापासून दूर न्यायचं नव्हतं. म्हणजे मग आता वाऱ्यावर सोडून देणार आहेस मला पुन्हा? कुठे जाऊ मी? काय करू आता? घरी माझ्या नवऱ्याकडे गेले तर जिवंत सोडेल का तो मला? हे बघ, जोपर्यंत तू इथं आहेस ना, तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जबाबदारी माझी, बस. माय बाई, पक्के आला. प्रकाश भाऊजी आले. थांबा बाबा, मी जाऊन बघते. निलिमा, हा अनिश, माझा धाकटा मुलगा. एक मिनिट, या सुद्धा इथेच राहणार आहेत? हा, म्हणजे परत कुठे पाठवणार त्यांना? शिवाय हे घर सुद्धा तिचंच आहे ना. तुम्हाला हे घर काय धर्मशाळा वाटते का? कोणालाही उचलून घेऊन येता तुम्ही इथे राहायला? या विषयावर आपण नंतर बोलूया. नंतर का? आत्ता बोलूया ना. तुम्हाला माहिती, खाली सोसायटीत लोक गोळा झालेत, वाटेल ते बोलतायत. ते बोलू देत. मी परवा नाही केली त्याची आणि करणारही नाही. बघा, तुम्ही माझा त्या विषयावर आपण नंतर बोलूया. निलिमा इथून कुठेही जाणार नाही. विषय संपला. ठीक आहे, मग आता मी इथून निघून जातो कुठेतरी. आधीच आपलं घर लहान आहे, जागा नाही आपल्याला राहायला. तुम्ही त्यांना घेऊन आलात. राहा तुम्ही सगळे आनंदात राहा. मी जातो. राधाबाईनी जेवायला वाढायला घे. हो, वाढतो ना, वाढतो. तू जेवून घे ग. हा, जेव जर. अनिश, अनिश कुठे चाललायस? जिथे राहायला जागा मिळेल ना तिकडे जातो. मूर्खपणा करू नकोस अनिश. खरंच परिस्थिती काय, तुझं चाललंय काय? आता या क्षणी बाबांना तुझी गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे. त्यांना किती वाईट वाटायला जा, थोडा तरी विचार कर. काही फरक पडत नाही मला. ते करतात विचार माझा? त्यांना हवं तसंच वागतात ते. त्यांना सांग, तुम्हाला लोकांवर उपकार करायचेत ना, तर निदान घर तरी मोठं घ्या. मी नाही राहू शकत एवढ्याशा खोराड्यात. का सेल्फ सेंटर्ड कधी झालास तू अनिश? आपली माणसं जवळ असावीत म्हणून निलिमातांना परत घरी आणलंय बाबांनी. आणि आता जर तू घर सोडून गेलास ना, तर आयुष्यात माफ करणार नाहीत ते तुला. तुमच्या दोघांच्या नजरेत नेहमी चुकीचा मीच ठरतो. माझ्या शब्दाला महत्व आहे का या घरात? एक तर त्यांचा शब्द मॅटर करतो, नाही तर तुझा. कोण आहे मी? मला काय किंमत आहे? ते या घराचे मालक आणि तू मालकीण.
35 वर्ष ज्या बाईचा चेहरा बघितला नव्हता तिची काळजी आहे तुम्हाला, पण माझी नाहीये. तुम्हा सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एकटा पडलोय मी. ठीक आहे, चल मी येते तुझ्यासोबत. काही गरज नाहीये. का? बायको आहे ना मी तुझी. तू जिथे जाशील तिथे मी येईन तुझ्यासोबत. अच्छा, म्हणजे पुन्हा तुला दाखवायचंय की किती चांगली बायको आहेस तू आणि मी कसा. अरे तू माझ्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ का घेतोस अनिश? तुझ्याशी कसं वागायचं ना हेच कळत नाहीये मला. काय इतका टॉक्सिक झालायस तू? असाच आहे मी. काय करायचं तुला? हे बघ, जमत असेल ना तर राहा, नाहीतर निघून जा तुझ्या आईकडे.